नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स म्हटलं की आपल्या मनामध्ये राजकीय नेतृत्व उभं राहतं. मात्र राजकीय नेतृत्वच समाजाला पुढे घेऊन जातं असं नाही. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग काम करणारी व्यक्तिमत्व ही खरं समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात, नेतृत्व देतात. आणि म्हणूनच अशाच व्यक्तिमत्वांना तुमच्यासमोर आणण्यासाठी किंवा त्यांच्याकडून नवीन काही जाणून घेण्यासाठी म्हणून आमचा एक छोटेखानी प्रयत्न लीडर्स या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत अशा कलाकाराला ज्यानं गेली 6 दशकं महाराष्ट्राला आपल्या संगीतानं वेड लावलं. सातत्यानं नवे प्रयोग आणि या प्रयोगातून साहित्य जे सहजतेनं जगापर्यंत पोहोचलं नाही असं साहित्य तुमच्या आमच्यापर्यंत ज्या कलाकारानं ज्या संगीतकारानं पोहोचवलं असे हृदयनाथ मंगेशकर आज स्वतः आपल्याबरोबर आहेत. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, जसं मी म्हटलं की गेली 6 दशकं तुम्ही महाराष्ट्रातल्या ऐकणाऱ्या कानाला वेड लावलं तुमच्या संगीतानं. आणि मुळात असं साहित्य की जे सहजतेनं सर्वसामान्यांपर्यंत आलं नव्हतं ते संगीतबद्ध करून ते सर्वसामान्यांच्या दररोजच्या जगण्याचा भाग करून टाकलं. मुळात हे कवी तुम्हाला सापडले कसे किंवा तुम्ही त्यांना शोधलं कसं? कवी सापडण्यापेक्षा शोधलं म्हटलं जास्त बरं आहे. याचं अगदी कारण तुम्हाला गमतीदार आहे पण थोडं दुःखद पण आहे. वडील जेव्हा गेले त्यावेळी 4.5 वर्षाचा पोरगा आहे आणि हा पाय जन्मजात खराब आहे. त्यामुळे खेळणं किंवा काही मित्रांबरोबर फिरणं हे मला वय वर्षात मी 85 वर्षाचा आहे, मला माहिती नाही. त्या जी मोठी संगत होती, जी दोस्ती झाली, जी काही संगत आली ती मोठ्या लोकांशी झाली वयापेक्षा. म्हणजे गणपतराव मोहिते, अविनाश ज्यांचं नाव होतं, कुलवधू खूप घालते, बाबांच्या नाटकातले काही जुने माणसं भेटायची ती सगळी वयाने माझ्यापेक्षा फार मोठी होती. त्यांचं बोलणं ऐकून, त्यांच्या तोंडात त्या कविता ऐकून, सावरकरांचे उतारे ते म्हणायचे संन्यासा खडकामधले, किंवा गडकऱ्यांचे भावबंधनमधले किंवा पुण्यप्रभामधले ते उतारे ऐकू गेलेत. मला ऐकू गेले त्या वयात, ज्या वयात ते अबोध मन आहे, ते असं मन आहे की जिथं बीज रुजतं. थोडक्यात मातीचे मार्दव द्यावी कोंबाची लव असा ज्ञानेश्वरांची ओवी आहे की जेवढी ती माती मार्दव आहे त्या मातीला तितकं कोंब सतेज येतं. तर लहान मुलाचं जे मन आहे ते इतकं मार्दव आहे, इतकी माती मार्दव आहे ती की त्यात जे कोंब आली ती सतेज आलीत. आणि त्यामुळे मोठ्या लोकांचं काव्य तेव्हापासून कळायला लागलं थोडंसं, त्याचा मागोगाळासा वाटला. आणि त्यामुळं कधीही काम चलाव भावगीत मी कधी वाचलं नाही, कधी ते फारसं त्याचं रमरण नाही येऊ शकलं. आणि ज्याला मला पहिलं काम मिळालं तर मी पहिले कवी निवडले भा. तांबे. कारण त्यांचं पुस्तक होतं माझ्याकडे, भा. तांबे यांची समग्र कविता. आता तर तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला. माझं वय वर्ष फक्त 17 आहे त्यावेळी. त्यामुळे ते फार लहान तोंडी फार मोठा घास होता तो. आणि ज्यावेळेला ते गाणं ध्वनिमुद्रित झालं, ती चालही खूप अनवट आहे आणि शब्द तर फार अनवट आहेत. फक्त तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. इतकं कळलं, चाल लागली. त्याच्यानंतर भाऊसाहेब खांडेकर म्हणजे वीस खांडेकर याने मला कोल्हापूरला बोलवलं. आणि त्याने मला सांगितलं की चाल चांगली आहे, लतावीचं चांगला गातातच, पण मला हे सांग की तू कविता कशी काय निवडलीस, तू गीत का निवडलीस, तू एखादं भावगीत का निवडलं नाहीस. तर त्या वयात मी दिलेलं उत्तर आजही मला फार विचित्र वाटतंय आणि त्याची गंमत वाटते की मी म्हटलं मला कविता अंतर्मुख करते आणि साधं गीत मला अंतर्मुख करते, वर उडून जातं माझ्या मनात. आणि कविता मला विचार करायला लागते. तर थोर साहित्यिकच होते, ते हसलेत. आणि तू अंतर्मुख झाला तर तुला यातलं काय कळलं. म्हटलं एवढंच कळलं की तिन्ही सांजा सखे
साज आहे बघा सोपं आहे म्हटलं. त्याने फार अवघड गाणं आहे. आणि त्यांनी माझा एक पाठ घेतला बरं. की कनक गोल हा मरीची बारी. सांग काय म्हटलं नाही माहिती. आणि कनक म्हणजे सोनं. हा सूर्याचा जो गोलाकार आहे हा जणू काय सोन्याचा एक गोळा आहे. पण मरीची बारी म्हणजे काय तर त्यातनं स्फुलिंग उठतात ते माळेसारखे. आणि त्या माळा बाहेर पडतात. त्या अग्नीच्या नाही तर त्या प्रकाशाच्या आहेत, त्या स्फूर्तीच्या आहेत. त्या कनक गोल हा मरीची बारी जोडी जो सुयशा. तो जो जोडतोय तो सुयशालाच जोडते, अपयशाला जोडत नाही. आणि चक्रवाल हे पवित्र म्हणजे हे जे क्षितिज आहे चक्रवाल हे पवित्र आहे. आणि ये जी शांत गंभीर निशा असा शब्द आहे. गंभीर नाही आहे. येणारी जी निशा आहे रात्र आहे ती गर्भित आहे. दोन अर्थ आहेत बघा. म्हणजे ती 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 तुम्हाला नवीन विचार देणारी. आणि तिच्या गर्भामध्ये रात्रीच्या गर्भात उद्याचं असे शक्य आलं त्या सूर्याचा जन्म होणार आहे. अगदी. ही जी गंभीर निशा त्रिलोकगामी मारुत. सोपं आहे. तिने जगात फिरणार तो मारुत. तैशा निर्मल नाही दिशा. त्या मारुतासारख्या निर्मल दिशा आहेत. हे सगळे जे साक्षीदार आहेत साक्षी ऐसे करू नये हे सगळे अमर आहेत. त्यातला एकही नश्वर नाही आहे. आणि बघा तुम्ही विचार करा कनक गोलपासून सगळे शाश्वतच आहेत. त्यातला एकही जरी नश्वर झाला नष्ट झाला तरी पृथ्वी संपणार नाही. अगदी. तर सगळे शाश्वत साक्षीदार मी केलेत. आणि मग तुला मी वचन देतोय की आजपासून जीवे अधिक तू माझ्या हृदय आला. हे त्याने समजावून सांगितलं. आणि अशी तर कवितेची आवड लागत गेली. आणि छंद जो ज्याला कळाला जीवनी रस ते असे मिळालं असं आहे ते. त्याला जो छंद कळतो त्याला जीवनामध्ये रस मिळायला लागतो. पण मला माझ्या वयाच्या 17व्या वर्षी 18व्या वर्षी 19व्या ज्या माणसाला यशाची आवश्यकता असते यशाची त्याला फार हौस असते असं म्हणू आपण. पैशाची हौस असते, नावाची हौस असते. आपण जे कलाकृती केली तिला सगळ्यांनी डोक्यावर घ्यावं त्याच्यात 4 शब्द बोलावे असे प्रत्येक कलाकाराला प्रत्येक युवकाला वाटत असते. पण मला जे यश मिळालं ते वयाच्या 40व्या वर्षानंतर. त्यामुळे माझ्यामध्ये धीर झाला. धीर धरणं. धीर धरा रे धीर धरा हे रामदासांनी म्हटलेलं आहे. तसं मला धीर आला आयुष्यात. उतावळा झालो नाही मी कुठल्या गोष्टीसाठी. आणि तेव्हा मला त्याला टीका दिली त्याच्यावरती. कारण लोकांना कळलं नाही की कनक काय गोल काय मरीश कोण. हा मरीश ऋषी वाटला काय लोकांना. कोणाला तो राक्षस वाटला. पण त्या माला आहेत हे कोणाला कळलंच नाही. अशा सगळ्या टीका झाल्या. त्या टीका सहन करायची सवय झाली. तेव्हा जरा मी असा आयुष्यामध्ये एक हळवा माणूस नाही आहे. घट्ट आहे. तुम्ही म्हणा की तुम्ही ऐकवलं नाही. मी ऐकवलं नाही. मी लोकांना ठसवलं. कारण 1955 साली मी पहिलं गाणं ध्वनी मुद्रित केलं आणि ते गाणं अतिशय गाजलं नाही. अपयशी ठरलं ते गाणं किंवा तो कार्यक्रमच अपयशी ठरला. मला यश आलं डोलकर अगदी म्हणजे 65 नंतर. तोपर्यंत माझी जी पद्धत होती जी स्टाईल होती जी शैली होती ती लोकांवरती ठसवत राहिलो. मी तिथं तडजोड केली नाही की लोकांना हे आवडतं म्हणून हे करा. लोकांना लावणी आवडते म्हणून लावणी करा हे मी केलेलं नाही आहे. आणि त्यावेळेस जे त्या वयात माणसाला भोगावं लागतं म्हणजे ती बेकारी ते अपयश ती टीका ते सगळं मी सहन करत आलो. ह्याचं कारण अगदी स्वच्छ असं आहे की ही जी अपंग माणसं असतात जन्मजात ही मनाने फार घट्ट असतात. अगदी. कारण त्याला ईश्वरानेच अर्धवट निर्माण केलेलं आहे. त्या अर्धवटावरती ते पूर्णत्वाचा शिक्का मारण्याचा प्रयत्न करतात. तिथं ते स्वतःचं नेतृत्व करतात. अगदी. की तुला असं चालता येत नाही ना तू असं चाल. तुला असं पळता येत नाही ना मग तू आपल्याला गती वाढवण्यासाठी हे अमकं कर असं कर. तो माणूस स्वतःला कुठलेही व्यंग शारीरिक तो स्वतः ते नेतृत्व करावं लागतं. अगदी. तिथं तो
स्वतःचा लीडर असतो. बाकी देशाचे लीडर आहेत त्यांच्याबद्दल मला विचारलं तरी काहीही बोलणार नाही. पण असं हे जे नेतृत्व आहे हे नेतृत्व मला जन्मजात माझ्या व्यंगाने लावलं असं वाटत तरी हरकत नाही. आणि नंतर जे काम केलं मी ते संगीतकाराचं, म्हणजे संगीतकाराला नेतृत्व करावंच लागतं. अगदी वादकांना सांगावं लागतं, तबलेवाला सांगायला लागतं की हा ठेका आहे, मला इथं ही लगदी हवी, इथं हा असा तुकडा हवा. अगदी आणि गायिका कितीतरी मोठी असली, लता मंगेशकर असो, आशा भोसले असो, महमूद रफी असो, कोणी असो, पण त्याला गाणं शिकवावं लागतंच. म्हणजे नेतृत्व करावंच लागतं, इच्छा असो अथवा नसो. काय दिल्लीला रिहर्सल करताना, आशातेला या सगळ्यात थोर गायक गायिकांना रिहर्सल करताना, तालूम घेताना मला फार संकोचासारखं होतं. हे इतके दिग्गज आहेत, यांना आपण काय शिकवणार, पण ते करावंच लागतं, त्याला चाल मिळणार नाही तर. खरं तर आपोआप एक नेतृत्व तिकडे येतं. नेतृत्व गुण तर होते, निसर्गदत्त ते नेतृत्व गुण निर्माण झाले. या परिस्थितीमध्ये जसं तुम्हाला कवींच्या कवितांनी मंत्रमुग्ध केलं, त्यामध्ये ग्रेसांची कविता जी तशी सहजतेनं उमगत नाही कुणाला, ती समजून घ्यावी लागते तरच ती कळते. ग्रेसांकडे तुम्ही कशा आकर्षित झालात? नाही, माझा असा आग्रह आहे, तुमचं म्हणणं मला कळलं काय ते. माझा असा आग्रह आहे की ती उमजून घेऊ नये, बरं, ती लोकांना जाणवावी. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो, पण त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. म्हणजे कवीला असं म्हणायचं आहे की वारा सावधपणे पाचोळा उडवत होता, कोणाच्याही डोळ्यात जाऊ नये आणि डोळ्यात पाणी येऊ नये, त्याची इच्छा आहे. तो पाचोळा इतका सावध असूनही मी की घन व्याकुळ रडत होतो. का तर आई नव्हती म्हणून. तर हे जाणवावं, नुसतं उमजून मजा नाही. जी गोष्ट जाणवते ती आपल्या घरात मनात घर करून राहते आणि तीच मग निर्मितीची प्रक्रिया सुरू होते तुमच्या मनात. हो हो हो. का तुम्ही असा पण अर्थ काढाल की इतर लोकांनी रडू नये किंवा इतर लोकांच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत म्हणून वारा सावधपणे पाचोळा उडवत होता. किंवा असाही अर्थ काढाल की ती परिस्थिती इतकी गंभीर होती की वारा पण सावध झाला होता पाचोळा उडवताना. अशा तुम्ही अनेक अर्थ काढाल. तर तुमच्या मनामध्ये निर्मिती क्षमता जी आहे तिला चालना देण्यासाठी जाणवणं हे फार महत्त्वाचं आहे. अगदी अगदी उमजणं नाही, जाणवणं. आणि ग्रेस किंवा आरती प्रभू किंवा हे सर्व जे मोठे कवी आहेत हे जाणवतात. हे त्यांचा शब्दार्थ आपल्याला कळत नाही. तो बालगुलाबही आता रे, हे जाणवलं पाहिजे. मग तुम्ही अर्थ काढाल की त्यांचा मुलगा सावरकरांचा लहान होता म्हणून तरी बालगुलाब शब्द वापरला, पण ते असं असू नाही शकत. हिंदुस्थानाच्या संपूर्ण बालकांसाठी तरी बालगुलाबही आता रे म्हटलेलं असेल. त्या वर वृक्ष वत्सलतारे नव कुसुमयुता त्या सुरतारे तो बालगुलाबही आता रे. त्या सुलता ज्या आहेत त्या सगळ्या होत्याच, म्हणजे त्याचे घरातल्या बायका हो. पण नुसतं हा एक नेता, हा एक लीडर, हा एक नेतृत्व करणारा एक महान पुरुष ज्याला नेतृत्व करतो किंवा ज्याला नेतेगिरी करतो तेव्हा तो फक्त स्वतःच्या कुटुंबाबद्दल बोलेल का? कधीच नाही. नाही, तो संपूर्ण हिंदुस्थानाबद्दल बोलेल. आणि शेवटी म्हणतात सागरा प्रार्थना ने मजसीने परत मातृभूमीला. हे दुःख आहे त्यांचं. मातृभूमीचा जो सर्व बांधव आहेत त्यांच्यासाठी ते म्हणतात. त्या व्यक्तिगत अर्थ करण्याची आवश्यकता नाही की तो बालगुलाब म्हणजे त्याचा मुलगाच होता, काय आवश्यकता नाही. बालगुलाबच्या समस्त हिंदुस्थानातली बालकांसाठी असेल किंवा त्यांचं नेतृत्व इतकं व्यापक आहे, इतकं हृदय विशाल आहे की तुम्ही समस्त जगताचे शिशुपाल म्हटलं तरी चालू शकते त्याला. उर्दू हो. सावरकर खूप उत्तम लिहायचे, तर कधी उर्दूतून त्यांनी लिहिलेलं काही संगीतबद्ध करण्याचं किंवा त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली? असं ऐकलेलं नाही की त्यांचं उर्दू काव्य आहे. बरं. मला स्वतःला पाहायला मिळालेलं नाही अजून, ओके. वाचायलाही मिळालेलं नाही. पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक द्रष्टा माणूस आहे. प्रतिभावंत तर आहेतच, ज्ञानी आहेतच, त्याला प्रज्ञावंत आहेत. तर ह्या लोकांना, ह्या प्रज्ञावंतांना आणि या प्रतिभावंतांना
ज्यांना स्पर्श झालेला आहे सर्व परतत्वाचा, त्यांना काहीही अशक्य नाही आहे. म्हणजे उद्या जर ज्ञानेश्वरांचं हिंदी काव्य मिळालं किंवा उर्दू काव्य मिळालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याला परतत्वाचा स्पर्श झालेली व्यक्ती आहे, ती माऊलीच आहे भाषेची. अगदी. त्या ज्याच्या विरळा लिहितात त्याला एक स्त्री पण अशी विरळी नीट बोलणार नाही, इतकं ते नाजूक लिहून देतात. या योगाची भाषा करतात त्यावेळेला त्या विश्वाचे अर्थ असेही शब्द वापरले जातात. अगदी. तेच तुम्हाला भावार्थ दीपिका नावात बघा काय, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आपण म्हणतो, हो. त्याचं नाव ते, त्या नाव ठेवतानाच त्यांची प्रतिभा कळते आपल्याला. तर हे सगळे परतत्वातच स्पर्श झालेले लोक आहेत. हे एकच होतं. याच्यावर मी व्यापक बोलतो हो. की एक करोडपती असतो. आता आहेतच करोडपती, अनेक जण. काय नाव तुम्हाला पाठ आहेत, मला एवढी पाठ नाही, पण जे काही करोडपती आहेत ते आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपल्या मुलांना सगळं वाटू शकतात. मोठ्या मुलाला 1-2 लाख रुपये द्या, छोट्या मुलाला छोटा आहे म्हणून 5 लाख द्या, मुलगी आहे म्हणून तिला 10 लाख द्या कारण तिचं लग्न वगैरे होणार आहे, असं ते आपल्या मृत्यूपत्रात वाटू शकतात आपली संपत्ती. पण प्रतिभावंत माणूस आपल्या मुलांना प्रतिभा वाटू शकत नाही. क्या बात. तर ज्ञानेश्वरांचं उदाहरण आम्ही त्यासाठी देतो असं की निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वर आपले गुरु मानतात आणि ज्ञानेश्वर त्यांना गुरु मानतात म्हणून आपण त्यांना गुरु मानतो. पण निवृत्तीनाथांचं साहित्य जर आपण वाचलं तर ते ज्ञानेश्वरांच्या साहित्यापुढं फार सामान्य आहे. अगदी. आपण आता एक टीकाकार या नात्याने बोलू, व्यापक आहे नात्याने. हो हो. आणि सोपान काका चांगले साहित्यिक आहेत. मुक्ताबाई तर लहानच आहे आणि तिचं काय जी गीतं आहेत ती त्यांची किती आहेत का अन्य कोणाची त्याच्याबद्दल लोकांना संशय आहे. विठ्ठलपंतांना ही जी मुलं झाली तर ती आपली प्रतिभा मुलांना वाटू शकले नाहीत. त्यांच्या वृत्तीतली वैराग्याची जी वृत्ती होती सगळ्या मुलांमध्ये ते वैराग्य उतरलं, पण ती प्रतिभा एकाच पोरामध्ये आली आणि तो मुलगा म्हणजे ज्ञानेश्वर. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ता, तुम्ही चौघांची जरी पूजा केली तरी साहित्यिक म्हणून जेव्हा तुम्ही मूल्यमापन करा त्या शेवटी माऊली तुम्हाला फक्त ज्ञानेश्वरांनाच म्हणावं लागतं. तर परतत्व स्पर्श झालेले हे लोक आहेत. तर सावरकर त्या जातीतले मोडतात. नेता, नेतृत्व, लीडर आपण इतके बघतो, जगतात बघतो आणि आपल्या हिंदुस्थानात हे बघतो, पण सर्व अंगाने असा परिपूर्ण आणि असं संपूर्ण विचार देणारा आणि हे सगळं असून एक अतिशय प्रतिभावंत कवी अशी एकच व्यक्ती मला जी आयुष्यात भेटली ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्या माणसाला उर्दू येत होतं का? येत असावं. इंग्लिश तर किती छान आहे सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचं ते 1857 ते स्वातंत्र्य समराचं जे पुस्तक आहे इंग्लिशमधलं ते मराठीपेक्षा फार चांगलं आहे. जरूर वाचून बघा एकदा आपण की मग तुम्हाला ते मराठी सावरकरांचं बरं वाटणार नाही कारण ते कुठेतरी अनुवादित केलेले आहे. तर मोठ्या माणसाला अनुवादित करणंही अवघड असतं. त्यामुळे कुठल्याही कवितेचा अर्थ तुम्ही जर मला विचारला तर तो मी तुम्हाला सांगेन तर तुम्हाला या क्षणापुरती चांगला वाटेल, पण नाही तो खूप व्यापक असतो. त्यात खूप किरणं असतात, खूप कंगोरे असतात त्याला. इतकं व्यापक स्वरूपाचं म्हणजे ज्ञानेश्वरांच्या विराण्यांवर तुम्ही दीर्घकाळ काम केलं, ते लोकांसमोर विविध अंगानं मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शेवाळकरांबरोबर पण तुम्ही शो करण्याचा प्रयत्न केला, स्टेज शो केले ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर. तर मुळात आपण शेवाळकरांना घ्यावं, कुलकर्णींना घ्यावं आणि यातून ज्ञानेश्वरांवर, ज्ञानेश्वरीवर आपण लोकांसमोर जावं, स्टेजवर जावं, हा विचार कुठून आला? कल्पना मनोहर म्हैसाळकर नावाचे एक ग्रस्त आहेत, विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत, प्रसिद्ध आहेत. आता त्यांचं वय आहे 89. तर ह्या वर्षी ते रिटायर्ड होणार आहेत, अजून ते अध्यक्ष आहेत. बरं. तर त्यांची ही कल्पना, त्यांच्याकडे मी गेलो तुम्ही आणि प्राचार्य राम शेवाळकर, तर तुम्ही असा कार्यक्रम करा. आणि त्यांनी मोगरा फुलला या नावे तो कार्यक्रम केला होता. मग प्राचार्यांना नाव सुचलं अमृतदा घनू आणि ते बाकी कार्यक्रम फार झालेत. ते इतके झाले की कधी कधी दिवसाला 7-7, 8-8 कार्यक्रम झालेत. कारण ते ज्ञानेश्वरांचं वर्ष होतं, 700वा वर्ष.
हां ज्ञानप्रशांत ज्ञानेश्वरांचा. ज्ञानेश्वर. त्यावर लोकांना ज्ञानेश्वर प्रेम फार एकदम उफाळून आलं होतं. आणि त्यावेळेला अमृतला घरून कार्यक्रम करा करा करा. तर शेवटी असा रस्त्यावरती पण व्हायचा, तो मंडपात व्हायचा, कुठेही मोठा चौक असला तर चौकातही बाईक लावायचे, तो व्हायचा. तर कधी कधी एकेका दिवसात 4-4, 5-5 कार्यक्रम झालेत. त्याचा परिणाम चांगला हा झाला की ज्ञानेश्वर थोडे का असे ना फार मोठ्या प्रमाणात पडते, पण लोकांना कळलं की मोगरा फुलला म्हणजे काय, विश्वाचे अर्थ म्हणजे काय, घनुवाचे गुणगुणा म्हणजे काय, थोडंफार असं लोकांपर्यंत ते पोचलं. माझा हा फायदा झाला की प्राचार्य राम शिवाळकरांसारखी व्यक्ती निरूपण करायची, त्याच्या काही गोष्टी कळत नव्हत्या, त्या आपोआप कळाल्या. आणि आमचे वादविवाद व्हायचे, मी बुद्धा वादविवाद करायचा. बरं. की ते सांगायचं काय कानडा हो विठ्ठलू कर्नाटक हो, म्हणजे हा विठ्ठल कळायला कठीण आहे आणि कर्नाटकात आणलेला आहे. आणि ते सगळा इतिहास द्यायचे, भारुदासाने कसा आणला वगैरे वगैरे. आणि मी त्यांना हा अर्थ द्यायचा, कारण मी दभी कुलकर्णी प्राचार्य त्यांना खूप मानायचा आणि त्यांच्याजवळ खूप माझा सहवास होता. ते मला म्हणाले की कानडा विठ्ठल जो कळायला कठीण आहे, तो कळता क्षणीच रूप बदलतो आणि कर्नाटक परत नवनाट्य निर्माण करतो. अगदी. हा दुसरा अर्थ आहे. तर ज्यावेळी हा वारकऱ्यांमध्ये कार्यक्रम व्हायचा त्यावेळी राम शिवाळकरांनी हा अर्थ सांगितला की ते तिकडनं आणलेली मूर्ती आहे आणि कर्नाटकातली मूर्ती म्हणून कर्नाटक हो. तर वारकरी लोक फार खुश व्हायचे. आणि ज्याला मी हा प्रश्न करायचा की हा असा नाही असं, अर्थ असा आहे की हा अनकालीन असा हा विठ्ठल ज्याला आकलन होतो तेव्हा तो नवनाट्य निर्माण करतो आणि तो परत अगम्य होतो. पाया पडून गेले तो पाऊलची न दिसते, अशी त्याची अवस्था होते. समोर की पाठीवर न कळे टाकाचे पडील ठेवले कसे, दृष्टीचा डोळा गेला पाही. दृष्टीमध्ये डोळ्यामध्ये ज्याला दृष्टीत रोपण झालं दृष्टीचं, त्यावेळेला हा अनुपमे सोहळा झाला, याचा जाव सोहळा झाला नसता. इतकं ते सगळं म्हणजे हा विठ्ठल असा नाटक करतो एक नवीनच. हे इतकं कळण्या इतपत बोलण्या इतपत त्यांच्या मोठ्या लोकांचा सहवास मला मिळाला. त्यांच्यावर अनेक कार्यक्रम केल्यामुळं काही गोष्टी पाठ झाल्यात, काही गोष्टी मला सुचायला लागल्यात. असा करत करत तो एक नेतृत्व असा तुम्ही शब्द दिला तुमच्या कार्यक्रमाला, तर ते मग आता नेतृत्व मी करतो. म्हणजे हा कार्यक्रम प्राध्यापक नाही आहे शेवाळकर गेले, शंकर वैद्य गेलेत, शांताबाई शेळके गेल्यात, त्या पिढीतला असा मोठा माणूस कुणीच राहिलेला नाही आहे. तर आता मी तेच नेतृत्व करतो. पण तुम्हाला एक माझी अवस्था सांगतो मराठी काय आहे की रिचर्ड बर्टन नावाचं तुम्ही नाव ऐकलं असेल, सर रिचर्ड बर्टन, ज्यांनी मक्का मदिना शोध वगैरे लावला ते. त्याचं एक वाक्य फार सुंदर आहे की मोठं वय मिळणं म्हणजे स्वजनांच्या थडग्याला ठेचाळत ठेचाळत पाय रक्ताळून घेणं. तसे माझे पाय रक्ताळलेले आहेत की माझ्याबरोबर जी लोक काम करत होते, जे वाजवत होते, जे कार्यक्रम करत होते, जे निरूपण करत होते, जे निवेदन करत होते, जे कार्यक्रम लावत होते, ते कोणीही नाही आहे. तर एकत्र गुंफून जीवित धागे, प्रीतीचे नर्तन नाचवणं मागे, सखे एकटा उभा मी इथे, सखे एकटा उभा मी इथे. आता मी एकटा आहे फक्त. त्या पिढीचं नेतृत्व किंवा त्या पिढीचा झेंडा जो आहे तो तुमच्या हाती आहे आज, आणि आजही तो तुम्ही अत्यंत गंभीरपणे, अत्यंत ऊर्जेनं तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय. या पूर्ण प्रक्रियेमध्ये जसं राम शिवाळकरांना तुम्ही म्हटलं की कर्नाटकातून विठ्ठल आला आणि ते नाट्य आहे कर्नाटकातलं, तर राम शिवाळकर पुढच्या पसायदानाच्या निरूपणामध्ये अनेकदा मग त्या उदाहरण देताना तो कसा नाटकी आहे, तो कसं नाट्य घडवतो याचं मग पुढे पुढे ते त्याचा संदर्भ देताना पाहायला मिळतं. निरूपण करायचे ते दोन्ही अर्थ घेत होते. बरं. हे जे मोठी माणसं असतात ना, ही एकाच अर्थाला चिटकून राहत नाही. तर हा अर्थ दिलाय दभी कुलकर्णीने, आता ह्याच्यावर भाष्य करतो मी. ओके. आणि मला हा अर्थ लहानपणापासून वारकरी पद्धतीचा आलेला आहे, त्याच्यात ते भाष्य करायचे सुंदर. तर हे असे प्रतिभावंत लोक, त्यांची संगत मिळणं फारच भाग्याचं लक्षण आहे. माझ्या आयुष्यामध्ये
कवी गिरीश सारखा माणूस माझा मित्रच होता, कारण माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान होते वयाने. आणि शेवटच्या आजारात ते संपूर्ण दिनात रुग्णालयात होतो, मला माहिती आहे ती गोष्ट. सुरेश भटाचं मी असं रस्त्याने निघालो होतो आणि मला एक त्यावेळी सवय होती, मी बऱ्यापैकी चालत सकाळचा त्यावेळी. तर लॅबेटर रोडला मी मुद्दाम जायचा, कारण तिथं आठवड्यामध्ये एक पुस्तक मिळायचं कुठले बरं. लोकांनी जी ह्याच्यात विक्रेते असतात पुस्तकं भाग्यामध्ये ते काय. तसं तर गठ्ठा होता लागलेला, मी तर निघत का एक पुस्तक त्याचं दर्शन चांगलंच दिसलं, रूपगंधा. बरं. नाव पण छान वाटलं आणि पुस्तकही चांगलं होतं. पण आठवड्यात दिल्यावर ते पुस्तक घेतलं, ते सुरेश भटाचं ते पुस्तक होतं. आणि असं पार उघडलं तर पहिली कविता सापडली, मलबरी चारुंडे तू माझे पहाटे पाघरावे, आहा. मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. आता हे सुरेश भटाचं, अरे म्हटलं ही गझल, आणि गझल अशी कशी गझल आहे की ती माधव जुनीसारखी गझल नाही आहे किंवा शांताबाई शेळकेसारखी ती गझल नाही आहे. ही गझल गालिबसारखी आहे, ही मीर तकी मीरसारखी आहे, ही सौदासारखी आहे, ही साहिल लुधुऱ्यासारखी आहे. हे जे गझलकार आहेत तशी ही गझल आहे. हा मराठीतला कोण माणूस. मग सगळं पुस्तक मी घरी वाचलं, त्यात फार सुंदर सुंदर गझला होत्या, पण सगळ्या नाव उभेत होती, यश नव्हतं अशातही. त्या पूर्तता माझ्या व्यथेची माझी मृत्यूत व्हावी, सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यायालयाला, तारकांच्या मांडवाखाली माझी चिता जळावी पूर्तता. अशा सगळ्या उदास कविता होत्या, पण त्या बाजूला सारल्यात. आणि मेहंदीच्या पानावर हे गाणं ध्वनी बदलत केला. म्हटलं ह्याचा नाव म्हणून सगळं वेगळंच तत्त्वज्ञान सांगतो आहे. हे मेहंदीचं पानाचं बरं आहे, त्याला दव पण सलतं, नाजूक प्रवृत्तीचा माणूस आहे. पण ती म्हणजे भटांची पहिली शायरी संगीतबद्ध झाली त्यानिमित्ताने. पहिलं गाणं म्हणतं, पहिलं गाणं मेहंदीच्या पानावर, मेहंदीच्या पानावर जे तुम्ही केलं, त्यानंतर साधारण मग भटांची त्यावेळची प्रतिक्रिया काय होती ते पूर्ण झाल्यानंतर. नाही, माझी ओळख होती. बरं. आणि त्यांची तिथं कीर्ती ऐकली होती या घरामध्ये, जिथं आता आपण बोलत बसलो तिथं. बरं. हे अडदाड व्यक्तिमत्व आहे, हो हो रागीट आहेत फार. हो. आणि त्यांना जर कळलं की त्याला न विचारताना गाणं ध्वनिमुद्रित केलेलं आहेस, तर ते आपला दंडा घेऊन तुझ्याला मारायला येतील. तर म्हटलं पाहू आपण. खरे 4 सारी बेल वाजली घराची, म्हणजे गाणं प्रकाशित झालं आणि एकदम लोकांनी उचललं ते. अगदी. त्याच्यानंतर 4 सारी बेल वाजली, मी दार उघडलं तर हातात दंडा घेतलेले भटसाहेब उभे होते. छान होतं शरीराने, आणि असा दंडा पण मोठा होता, तर पाय त्याला फ्रॅक्चर झालेला होता, म्हणून तो दंडा घेतलेला होता. मी सुरेश भट, मी मंगेशकर, घाला डोक्यात दंडा. अरे नाही नाही, अरे क्या बात. मी तुला मिठी मारायला आलं. फार चांगली चाल लावलीस आणि फार चांगली कविता निवडलीस. हे गीत नाही आहे म्हटलं, मला माहीत आहे हे तुमची कविता आहे, मग आता माझ्या गझल निवड. बरं. मग आमची एक अट त्याच्यात घातली त्याला, की तुम्ही ज्या गझला लिहून देत त्या मी करणार नाही. बरं. कारण तुमचं सगळं दुःख तुम्ही उगाळत आहे, ते मला नको आहे. तुम्ही गालिबसारखं लिहा, वेगळं. गालिब तुमच्यापेक्षा जास्त दुःखी होता. 14 मुलांचा 14 अपत्यांचा मृत्यू बघितलेला माणूस आहे गालिब. त्याने एकाही मुलाला 2 वर्षाचा होताना पाहिलं नाही, पण 14 अपत्य झाले आणि एकही जगला नाही. दुःख होता पण दुखताचे गमे दिल उसको सुनायला बने, क्या बने बात जहा बात बनायला बने, असं लिहितो माणूस. किंवा हर एक बात पे कहते हो तू क्या है, तुम्हें कहो कि अंदाज़े गुफ्तगू क्या है, कोई मेरे दिल से पूछे तेरे तीरे नीमकश को, ये खलिश कहाँ से होती जो जिगर के पार होता. गालिब असं सुरू होतो एकदम. पण तुम्ही असं, तर लगेच मला गाणं पाठवून दिलं. केव्हा तरी पहाटे उलटून राहते गेली. क्या बात. बघा त्याला गालिबचा किती ते येतो. मिटले चुकून डोळे हरवून राहते गेली. अनेक कवी जे आज अत्यंत राष्ट्रीय कीर्तीचे कवी म्हणून ओळखले जातात मराठी साहित्यातले, अशा अनेक मोठ्या कवींच्या पहिल्या गीताला
संगीतबद्ध करण्याचा मान तुम्हाला मिळाला. हो. दुःख जी होती ती तर गिरीशा कवितेमध्ये दुःख आहे पण तत्वज्ञान पण आहे. म्हणजे भय इथं संपत नाही, शाश्वत आहे. कथा पण अशी आहे तिची की ग्रेस एकदा अमरावती रोडवरून रात्री 2 वाजता चालत निघाले, आपल्याच नांदरीत होते. आणि ती काय ओळ पण मला त्यांनी मला सांगितलेली आठवते वेळा, काळोखाच्या जगामध्ये या पिशाच्या माझ्या भटकत आहे शांत नसेची तया. ह्या ओळी बोलत बोलत ती कविता सगळी. हा किती मोठा माणूस आहे आणि कुठल्या मोठ्या कवीच्या ओळी बोलतोय हे त्या ट्रक ड्रायव्हरला कळलं नाही, जो पाट्या येत होता. आणि त्यांनी त्यांना उडवलं. हो. त्या गिरीश असतील हार्डली 27-1 वर्षाचे असतील. आणि त्यांचा एक डावा पाय फ्रॅक्चर झाला. आता हे हॉस्पिटलमध्ये गेलेत. आता फ्रॅक्चर आहे, अलीकडचं फ्रॅक्चर अनेक ठिकाणी होतात, लोक बरे होतात. तर त्याचं मला काही फारसं असं कौतुक वाटलं नाही किंवा भीती नाही वाटली. फ्रॅक्चर आहे, डॉक्टर मला करतील. पण ग्रेसाने जे मला पत्र लिहिलं ते पत्र तुम्हाला लगेच कळेल. ते एक कवी कसं पत्र लिहितो. त्या हिरव्यागार गर्द वनराईत मी अडकलो आहे. बर. या खोल दरीमध्ये संध्याकाळचा संधी प्रकाशही येते. कर आवाज करत हे शस्त्रागाराचे दरवाजे उघडले जातात आणि टप टप आवाज करत पांढऱ्या सावल्या इथून जातात. हृदयात भय इथले संपत नाही, असं पत्र लिहिलं. त्याला हे म्हणायचं होतं की हॉस्पिटलमध्ये हिरवे पडदे असतात ना, तर हिरव्यागार वरात आणि शस्त्रागार म्हणजे काय तर ऑपरेशन थिएटर आणि पांढऱ्या सावल्या म्हणजे काय तर नर्स पांढऱ्या जातात. हे सगळं कविता म्हणजे दुःखात पण असं कवितेत लिहिलं. आणि विषय की भय इथे संपत नाही. तर मी त्याला पत्र लिहिलं की बाकी सगळं ठीक आहे, पायाला फ्रॅक्चर आहे, आमचा तर पाय जर्मनात खराब आहे, तर तुमचा पाय बरा होईल प्लास्टर काढले की. पण भय इथले संपत नाही ही फार चांगली कविता आहे, ती पूर्ण करा. आणि त्याने ती पूर्ण करून मला पाठवली की भय इथले संपत नाही, बज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकवली घेते. पहा पुढं काय ते झरे चंद्र सजणाचे, ती धरती भगवी माया, संन्यस्त आहे ती माया आहे. आणि फुल गळे डवरात तरुण उले, बीज नुरे डवरात तरुण उले, तेल जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता ही न खरी. भारत आंबेची कविता आहे. घरात मी शुक्र बघ राज्य करी, आहे ना. त्यात ही ओळ येते की ह्याचा मृत्यू त्याचा जन्म, ह्याचा मृत्यू ह्याला हेच म्हणत येत आहे. हा म्हणतो की भगवी माया आहे. पण म्हणून हा म्हणतो काय की ती धरती भगवी माया, झाडाशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया, आपण पुन्हा उगवणार खरं. आपण निवृत्त होणार नाही. काय तेल जळे बघ ज्योत पाजवाय, पण तेल संपलं की ज्योत विसतं ना. बीज नुरलं की वृक्ष कधी ना कधी वटतो ना. नाही, ह्याचं प्रत्येक ही भगवी माया आहे की जी परत सिलसिला चालू रहेगा. नवनिर्मिती सातत्याने चालू असते. नवनिर्मिती सातत्याने अनवरत भूमंडळी असं चालू राहणार ते. तुमच्या सगळ्या संगीताच्या या प्रवासामध्ये आरती प्रभूंच्या ची जी गीतं होती किंवा कविता होत्या मुळात त्या अतिशय मोठा गीतकार आहे. गाना येणे गाना नाहू घालं माझ्या मान्याच्या शाळे काय चाललं गीत तुम्हाला. फुले बाजी अळू बाळू, अळू बाळू शब्द ज्ञानेश्वराकडे घेतले. हो. अवचिता परिमळू जुळकला अळू बाळू. हा ना, हो. बरोबर ती फुलं अशी अळू बाळू दिसतं आपल्याला. तर बरोबर तरी शब्द घेतलेला आहे की फुले बाजी अळू बाळू, वारा बघे चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावाला. हा एक अंतरा लिहिला, मुखडा लिहिला आणि कवी माणूस थांबला. मी त्याच्या पाठीपाठू की एक मुखडा आणि एक अंतरेचं गाणं होत नाही, आम्हाला दुसरा अंतरा हवाच. तेवढा की मला असं सांगून सुचत नाही. बर. इथं कवी दिसतो. एकदा मला भट असं बोलले होते, व आमद आती नाही आहे, म्हणजे ती प्रतिभा येत नाही आहे, मी लिहू शकत नाही आता. तेच मला आरती बोलले
की आता नाही मला काही करणार. कारागिरी करणारा कलाकार आणि उत्स्फूर्त कलाकारामध्ये हा फरक असतो. मग एक महिना गेला. म्हटलं अहो मुखडा फार चांगला झाला आहे, तो अंतरा पण फार छान झाला आहे, आणि तुम्हाला काय म्हणायचं ते मला कळलं आहे की ही माझ्या जी हळूहळू नाजूक जीवनाची जी सगळं तत्त्वज्ञान आहे हे वाऱ्या बघे चुरगळू आहे, हे लोक हातात घेऊन चुरगळून टाकतील. पण नको नको म्हणताना हे सगळं गेलं शेवटी हातात. आता हे घराबाहेर मराला नको घालाय हे तुम्हाला म्हणायचं आहे, होच मला म्हणायचं आहे. म्हटलं दुसरा अंतरा द्या ना. नाही म्हणाले. मग म्हटलं एक हरहुन्नरी बाई आहे आपल्याकडे. त्या बाईचं नाव आहे शांताबाई शेळके, ज्यांच्या तर जन्मशतही चालू आहे. तर शांताबाई तुम्ही लिहाल का पुढची अंतरे? तेव्हा की त्यांनी परमिशन दिली तर आम्ही सगळे एकमेकाला आरती करायचे. म्हटलं आरती तू लिहिणार का, परमिशन दिलीस का? म्हणजे हो शांता लिहिते ना. मी परवानगी दिली आणि शांताबाईने एका ओळीमध्ये 6 अंतरे लिहिले. बरं. तो कागद सत्यकथा मासिकात छापलेला आहे. तो कसा कागद आहे की सुरुवातीला माझा हस्ताक्षर आहे पहिल्या अंतरापर्यंत, दुसरा अंतरात 6 अंतरे शांताबाईच्या हस्ताक्षरात, आणि ते 6 अंतरे घेऊन मी निघालो. आता हे रेकॉर्ड करतो ना, आरती प्रभू पळवत रे माझ्या पाठी. थांब तू इथं थांब. दादरला होतं ते इब्राहिम चाळीच्या समोर. त्या शांताने लिहिलं ते चांगलं आहे, पण मला आता नवीन सुचलं आहे काहीतरी. बरं. इथं काय नाही. आणि उभ्या उभ्या त्याने संपूर्ण गाणं लिहिलं परत, आणि मला ते दिलं. ही प्रतिभा, ही आमद, ही निर्मिती क्षमता. तर आरती प्रभू हा मोठा गीतकार आहे. गीतकार म्हणजे गुळगुळीत शब्द आणून त्याचं एक केलेलं भांडं म्हणजे गीत का. संपूर्ण मराठी शब्दकोश काढायचा, त्याचे सगळे गोड गोड शब्द काढायचे आणि त्याचं गाणं करून सांगितलं हे गेय काय. गीतकार जरी शब्द तरी अवघड असले तरी ते गीताच्या जवळ गेले पाहिजे. मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे. ग्रेस त्या चला किती गंमत आहे बघा. खरेच दूर. हां, मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे. पाऊसा कुठेतरी वाजे हृदयाची तुटती धागे. किती सुंदर गीत आहे. पुढं बस संपूर्ण कविता आहे, शोधावं लागेल तुम्हाला. विश्वाचा अर्थ माझ्या मनी प्रकाशले अवघची झाले देह ब्रह्म. ज्ञानेश्वराने किती मोठं गीत लिहिलेलं आहे. पुढचं आणि त्याच्या शेवटी एक अंतरात त्यांनी पण एक गंमत ठेवली की बाप रखुमा देवरून सहज नेटू झाला. हे सर्व सहज आहे, ही सर्व प्रतिभा सहज आहे, हे खेचून आणलेलं नाही. सहज नीट झाला. हे सगळं नीट जे झालं ना ते सहज झालं. कारागिरी करावी लागली नाही, काम करावं लागलं नाही. तेच आरती प्रभूच्या, तेच गिरीशच्या, तेच महानूरच्या काव्यात दिसतं की सहज नेटू झाला. सहज आले काव्य. मी आता जे बोलतो ना ते फार सहज बोलतोय, करामत करत नाही बोलताना. नादू मानोरांच्या अनेक कविता ज्या आहेत त्या तुम्ही संगीतबद्ध केल्या, आणि जो मूळ कीर्तीचा किंवा नावारूपाला येण्याचा टप्पा होता तो मुळात तो टप्पा आहे. नादूंबरोबरचं तुमचं जे काम आहे तो टप्पा. तर नादूंबरोबरचा तुमचा संपर्क कसा आला? नाही, नादू महाराजांनी एक माझ्यावरच कविता लिहिली होती. त्यांना माझं म्युझिक फार आवडायचं म्हणून. बरं. ती त्यावेळेला आलेली सत्यकथेमध्ये. त्याच्या कविता मी वाचलेल्या होत्याच. रानातल्या कविता म्हणून पुस्तक आहे छोटंसं. हो हो. आणि जैत्री जैता मला असं वाटतं की सगळं रानातलं पिक्चर आहे ह्यानं आणावं. आणि पहिलं गाणं लिहिलं आहे नभ उतरू आलं. इथंच मी शब्दवेडा माणूस आहे, सूरवेडा आहेच, थोडक्यात मी सौंदर्य वेडा माणूस आहे असं वाटत तरी हरकत नाही. त्या नभ उतरू आलं म्हटल्यावर इतकंच एक मजा वाटते मला. कारण असं आकाश खाली उतरलं, उमल लागलं पाणी त्याच्यातलं. पण दृष्टांत काव्य आहे ते, दृष्टांत काव्य आहे. दृश्य दिसायला लागतं. भग्न शिवालयात परिसर निर्जर. शिवालय भग्न आहे म्हणून परिसर निर्जर वाटतं. त्या निर्जर परिसराचं वर्णन करायला तुम्ही जर गणपतीचं मंदिर ठेवलं किंवा कृष्णाचं ते परिसर निर्जर वाटणार नाही. ते शिवालयच हवं, तर ती मूर्ती भग्नच हवी, त्या भिंतीला तडाच हव्यात, त्यात ते वटवृक्षाचा
पारव्या लोंबलेल्या असाव्यात आणि मग तो परिसर तुम्हाला आपोआप निर्जन वाटायला लागतो. हे जे दृष्टांत कविता ज्याला आपण म्हणतो ती महानवरची इतकी वरच्या ह्याची आहे, पातळीची आहे. आणि तो त्या भूमीत बसून कविता लिहितो, शेतात बसून कविता लिहितो, त्या गावात बसून लिहितो. त्या नभं उतरू आलं, अंग झिंबावणं झालं, तर झिंबावणा पाऊस पडला की है ना. तो जैत्रिदेशचा जो पट आहे सगळा हां. तो त्याच कवितांमधून त्याच गीतांमधून समोर येतात नाही नाही, प्रत्येक कविता त्यांनी या घरात लिहिली. बरं. हा प्रसंग अहो त्यांना तुम्हाला बोलता जेवढं लवकर सुचतं ना तितकं त्यांना त्या गाणं लिहिताना लवकर सुचतं. प्रतिभावंत लोक आहेत. ते पेन काढून एक कागद हा हे गाणं तुझं. मुळात या पूर्ण प्रवासात म्हणजे आज 60-65 वर्षाच्या या प्रवासामध्ये विविध अंगानं भरपूर काम करायला मिळालं. अनेक कवी अनेक साहित्यिक या निमित्तानं संपर्कात आले, प्रतिभावान संपर्कात आले. असं एखादी नाव किंवा असा एखादी साहित्यिक ज्याच्याबरोबर इच्छा होती की काम करावं पण राहून गेलं? नाही, माझ्या नशिबाने मला थोर साहित्यिक आणि थोर कवी मिळाले. म्हणजे मी हिंदीमध्ये जी काही गाणी घेते साहिल लुधियाने लिहिलेली, मजरू सुलतानपुरीने लिहिलेली. नको नको म्हणताना गंध गेला रानावाना, आरती प्रभू. तर ते गाणं मी हिंदीत केलं होतं. तर मी मजरू साहेबांना म्हटलं की तुम्ही ही ओळ कशी लिहिणार? तर उसमें काय आहे, उडे उडे आचल को मैंने दबा दबा लिया. अशा प्रतिभावंत लोक होते बघा. नको नको म्हणताना गंध गेला रानावाना, उडे उडे आचल को मैंने दबा दबा लिया. किती वजन करेक्ट. तर अशा थोर लोकांबरोबर काम केले. नरेंद्र शर्माजी बरोबर काम केलेलं आहे, साहिल लुधियाने बरोबर केलेले आहे, मराठीतच सर्वच कवींबरोबर केलेले आहे. आणि सगळ्यात म्हणजे ज्यांनी माझ्यावर काम केलं नाही पण त्यांच्या कविता निवडून ध्वनिमुद्रित केल्यात ते समर्थ रामदास, ते कविभूषण, ते गडकरी, ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, असे अनेक कवी आले, मीरा. आज तुम्ही वेळ दिलीत आणि या निमित्तानं अनेक आठवणींना उजाळा दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला आशा आहे की मी जे काही बोललो ते तुम्हाला आवडलं असेल. अगदी निश्चित, प्रेक्षकांना आवडावं. प्रेक्षकांना निश्चितपणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे